ऐश्वर्या आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणत असताल एवढी सगळी तयारी करून मी चालली आहे तरी कुठे. सकाळी 6 वाजता आम्ही निघालो होतो रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी, ते पण बाईक घेऊन आमची. कारण की आम्ही जाणार होतो उज्जैनला. आणि उज्जैनला जाण्यासाठी तर आम्ही निघालो होतो, पण रोड आमच्या इथला खराब असल्यामुळे आम्हाला शॉर्टकटने जावं लागलेलं. आणि तिथं क्रॉसिंग होतं रेल्वेचं, मग त्यासाठी तर आम्हाला 10 मिनटं तिथं थांबावं लागलं रेल्वे क्रॉसिंगला. त्यानंतर ती ट्रेन आली आणि ती ट्रेन गेल्यानंतर मग आमची गाडी निघाली चिपळूण रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी. तिथं आम्ही चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि त्याच्यानंतर तर आमचं टास्क होतं, आमची गाडी पार्क करायची होती तिथे गाडी पार्क केली. त्यांनी एका दिवसाचे आय थिंक 25 रुपये काहीतरी घेतलं, पण पूर्ण सिक्युरिटी चांगली होती तिथं, त्याच्यामुळे आम्ही लावली ती गाडी तिथे पार्क केली. आणि पार्क केल्यानंतर मग आम्ही निघालो जाण्यासाठी रेल्वेच्या स्टेशनवरती, आमची जिथं रेल्वे येणार होती तिथे. आणि थोडंसं सेल्फी वेल्फी घेतल्या जरा, आणि जरा शायनिंग बिनिंग मारली आणि आम्ही रेल्वेमध्ये, आमची रेल्वे आली आणि आम्ही रेल्वेमध्ये बसलो. थोडा हवा करण्यासाठी मी पण जाऊन रेल्वेच्या दरवाजामध्ये थांबले होते, पण भीती वाटत होती त्याच्यामुळे काय लगेच आलो निघून. सीट तर आम्हाला आमची भेटली होती. रिझर्वेशन आमचं आदल्या दिवशी कन्फर्म झालं, त्यामुळे एक आमची गोष्ट चांगली घडली. कारण की आम्ही विचारच करत होतो की 18 तासाचा प्रवास आम्ही एका सीटवर बसून कसा करणार, पण रिझर्वेशन झाल्यामुळं आम्हाला काही टेन्शन नव्हतं. आणि ती रेल्वे जाणार होती फिरून वगैरे, वापी वगैरे, म्हणजे गुजरात त्या साईडनं जाणार होते ती रेल्वे आमची फिरून. आणि आमच्या 18 तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली पोचलो होतो उज्जैन जंक्शनवरती. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला अजून एक टास्क होता, तो म्हणजे अंघोळ वगैरे कुठे करायची. पण लकीली तिथे एक आम्हाला ऑप्शन भेटला की जिथे आम्ही 15 रुपये देऊन अंघोळ वगैरे करू शकत होतो. कारण की आम्ही तिथे राहणार नव्हतो, वन डे करणार होतो फक्त, त्याच्यामुळे आम्हाला रूम वगैरे घ्यायची काही गरज नव्हती पडत. आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक रेल्वे स्थानकवरती रूम पण भेटली, म्हणजे जिथं बॅगचे लॉकर असतात ते ठेवण्यासाठी. आणि त्या लॉकरचे पण काहीतरी पैसे 25 रुपयेच होते, एक तासाचे काहीतरी होते त्याच्यामध्ये. आणि रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये सुद्धा लगेचचं ऑप्शन होतं, पण आम्ही तो नंतर बघितला, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच ठेवलं. आणि तिथून आम्ही रिक्षा केली. ती रिक्षा उज्जैन मंदिरात सोडायला 10 रुपये घेते, एक पर पर्सन 10 रुपये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते डायरेक्ट उज्जैनच्या मंदिराचे थोडं अलीकडे सोडतात, मग तिथून आपल्याला थोडं चालत जावं लागतं पुढे. तिथं एक मोठा स्कॅम आहे की तुम्ही लोकांपासून जरा जपून राहा. सारखे ते आपल्याकडे हे घ्या ते घ्या करतात. तुम्ही वस्तू घेणार असाल तर जरा जपूनच घ्या, कारण की तुम्हाला वस्तू ज्या बाहेर महाग दिसतात त्या आतमध्ये आल्यावरती तुम्हाला स्वस्त, म्हणजे कमी रेटमध्ये सुद्धा भेटणार असतात. आमची ट्रेन लेट झाली होती, त्याच्यामुळे आम्हाला भस्म आरतीचं काही करायला भेटली नाही. आमचं तिकीट होतं तरी पण आम्हाला आतमध्ये जाता आलं नाही. मग आम्ही बाहेरनंच कॉरिडॉरमधनंच थोडंसं दर्शन घेतलं आणि नंतर आतमध्ये गेलो होतो लाईनमध्ये. शृंगार आरतीचं दर्शन झालं. मग त्या शृंगार आरती बघत आम्ही तिथे थांबलो होतो. तिथे भरपूर भाविक भक्त तिथं होते. तुम्ही पण जर कधी उज्जैनला गेलात तर अशा स्कॅमपासून पण जपून राहा, कारण की जर तुमची ट्रेन लेट वगैरे होणार असेल तर तुम्ही तिथे तिकीट काढू नका. आणि तिथे सांगतात की 200 रुपयात तुम्हाला आतमध्ये एंट्री वगैरे भेटेल. एवढी गर्दी काही नसती, तुम्ही आरामात जाऊन स्वतः दर्शन घेऊ शकता. तुम्हाला पैसे वगैरे देऊन दर्शन घेण्याची काही गरज नाही आहे. आणि तसं पण म्हणतात पैसे देऊन जे दर्शन घेतात ते काय देवाच्या दारात पोहोचत नाहीत, तर त्यांनी जरा जपूनच राहा. आणि त्याच्यानंतर आम्ही जरा फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही निघालो काळभैरव मंदिरात दर्शन घेण्यासाठी. इथे तर मोठा स्कॅम होतो, तो म्हणजे रिक्षावाल्यांकडून. ते आपल्याला म्हणतात तुम्हाला 300 रुपयामध्ये आम्ही काळभैरव वगैरे तिथल्या आजूबाजूचे 4-5 मंदिरं फिरवतो. पण तो तुम्ही स्कॅममध्ये फसू नका, कारण की तिथे जाण्यासाठी जास्तीत जास्त 100 रुपये लागतात. ते तुम्ही त्यांना सांगा आम्हाला फक्त काळभैरव मंदिरात जायचं, कारण की तेच महत्त्वाचं मंदिर आहे. तिथे तुम्ही जावा, तुमचे मन्नत वगैरे मागा. तुम्ही असं दोरे वगैरे लावू शकता तिथं तुमची इच्छा वगैरे मागून. तिथे भरपूर जणांनी दोरे बांधलेले आहेत. आणि तुम्ही त्या स्कॅममध्ये फसू नका की लोक सांगतात हां आम्ही तुम्हाला एवढ्या रेटमध्ये सोडतो, तेवढ्या रेटमध्ये पर पर्सन 300 रुपये वगैरे ते सांगतात. पण त्याच्यामध्ये तुम्ही फसू नका. तुम्ही तुमच्या मनाने दर्शन घ्या. आणि रुद्राक्ष विकायला पण इथे भरपूर बायका बसलेल्या असतात, त्यातल्याच ह्या काकी. आणि तिथून पुढे आम्ही बघितलं तर तिथे भरपूर व्हरायटीजमध्ये रुद्राक्ष होते, शंकराच्या पिंड होत्या आणि माळा वगैरे होत्या. तर त्या पण तुम्ही जर तुम्हाला आवडत असतील तर त्या तुम्ही घ्या. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो शिप्रा नदीला जाण्यासाठी. आणि हे एक आमचे रिक्षावाले होते, म्हणजे जे आम्हाला सोडणार होते शिप्रा नदीच्या अलीकडे. तर मग काय सतीशसोबत गप्पा मारत बसले होते. सतीशला तर कोणी पण भेटला तरी तो त्यांच्यासोबत गप्पा मारू शकतो, त्याचा तो एक स्वभावच आहे. तो काय सोडत नाही कोणाला, बडबड चालूच नुसती. मग त्यांनी आम्हाला
शिप्रा नदीच्या अलीकडे म्हणजे भरपूर अलीकडे सोडलं होतं. तिथनं आम्हाला ऑलमोस्ट 800 मीटर तरी चालत जायचं होतं शिप्रा नदीकडे. तर शिप्रा नदीकडे जाताना हे आम्हाला त्यांच्या गल्ल्यातनं जायचं होतं उज्जैनच्या. तुम्ही पण बघू शकता कशी तिथं घरं आहेत मस्त वगैरे, म्हणजे त्या पण किती लोक लकी आहेत की त्यांना त्या एरियामध्ये राहायला भेटतं आहे. आणि आम्ही शिप्रा नदीच्या काठावरती तर पोचलो होतो. ते शिप्रा नदीचा इतिहास म्हणजे विष्णूंच्या रक्ताचे जे थेंब वगैरे जे पृथ्वी लोकावरती पडले विष्णू लोकातून, त्यापासून ही शिप्रा नदी तयार झाली. तिथं वेगळे धार्मिक म्हणजे कार्य घडतात, जसं की पिंडदान झालं, परत मोक्ष भेटण्यासाठी वगैरे जेवढे कार्य होतात ते सगळे शिप्रा नदीच्या काठावरती होतात. आणि शिप्रा नदीमध्ये जर तुम्ही स्नान केलं तर तुमचे जे पीडा आहे म्हणजे जे दोष आहे, जे तुमच्या मोक्ष आहे तो तुम्हाला भेटण्यास मदत होते. म्हणजे एकतर पवित्रच आहे शिप्रा नदी, आणि ती जी आहे ती उज्जैन नगरीच्या बाजूलाच वसलेली आहे म्हणून त्याच्यामध्ये अजूनच पवित्र होते. महाकाल नगरीच्या बाजूला आहे त्याच्यामुळे. आणि तुम्ही इथं शिप्रा नदीकडे बघू शकता की भरपूर असे लोक आलेले आहेत, ते तिथं स्नान करतात आणि तुम्हाला तिथे गेल्यावरती सुद्धा पवित्र वाटणारच आहे, कारण की ते एवढं धार्मिक स्थळ आहे ना भारी, की तुम्ही बघितल्या क्षणी तुम्हाला समजेल की तिथे कसं फील होतं ते. आणि मग तिथे म्हणजे गाय वगैरे आहेत, त्याच्यात तुम्ही त्यांना चारा वगैरे देऊ शकता. पण इथे पण स्कॅम भरपूर वाटतो मला, कारण की तिथलेच त्यांचेच गाय वगैरे असतात, तेच तिथे पाला वगैरे विकायला बसलेले असतात 10-10 रुपयाला घेऊन, 20-20 रुपयाला. तर तेच आपण घेऊन त्यांना चारायचं असतं. म्हणजे ह्यांनी इथे एवढा स्कॅम केलेला आहे ना, म्हणजे जर आपलं कोण बाहेरचं गेलं तर त्या स्कॅममध्ये भरपूर फसू शकतं. तर ते तुम्ही फसू नका आणि तुम्ही तुमच्या मनाने जे तुम्हाला वाटेल तसं तुम्ही खरेदी करा, गोष्टी तुम्हाला वाटेल त्या घ्या, पण विचारपूर्वक घ्या, कारण की पैशासाठी तिथे भरपूर म्हणजे लोक हे करतात. उज्जैनला गेलं आहे म्हटल्यावरती काही खाणार नाही असं नाही. तिथे डाळ कचोरी म्हणजे कचोरी होती तिथे, ती म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये देतात करून, डाळ वगैरे असते ना आपले त्याच्यामध्ये ते टाकून देतात. त्यामध्ये जलेबी, फाफडा, वेगळ्या व्हरायटीज होत्या. त्याच्यानंतर मलाई, लस्सी झालं. पण टेस्ट पण त्याची भारी होती, तशी जशी दाखवत आहेत त्याच्याप्रमाणे तर टेस्ट भारीच होती एकदम. आणि हा एक मीना समाज धर्मशाळा आहे, रामजानकी मंदिर म्हणजे उज्जैनच्या समोरच आहे, जरासं जवळ. तिथे सुद्धा तुम्हाला स्टेसाठी सोय केलेली आहे. पण तुम्ही स्टे जर करणार असाल तर विचार करून कुठल्या तरी धर्मशाळेमध्येच करा, किंवा आपल्या हॉटेल्स वगैरे असतील तिथं. आणि त्याच्यानंतर आम्हाला टाईम भरपूर होता, मग आम्ही गेलो होतो वेधशाळामध्ये. तिथे तुम्हाला म्हणजे टाईम वगैरेबद्दल इन्फॉर्मेशन देण्यासाठी त्यांचा एक गाईड असतो, तर तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन देतो की त्याच्यामध्ये काय काय आहे त्या वेधशाळेमध्ये, कोणत्या प्रकारे म्हणजे सूर्यास्ताबद्दल इन्फॉर्मेशन देतात, सूर्योदयाबद्दल इन्फॉर्मेशन देतात, किंवा कोणत्या तारखेला तिथे एक सूर्यकिरण पडणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन तिथं तुम्हाला देतात. त्याच्यानंतर तिथं तुम्हाला एक नक्षत्र गार्डन त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे झाडं वगैरे तुम्हाला दिसतील, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती ते देतात. आणि ते तुम्ही जे तुम्हाला तर माहीतच असेल, तिथे तुम्हाला त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते, ते सुद्धा तुम्ही तिथं वाचू शकता. आणि नक्षत्र गार्डन वगैरे आम्ही फिरलो, तर ते पण आम्हाला छान वाटलं. आणि त्याच्यानंतर तिथे भरपूर वेगळ्या प्रकारचे म्हणजे आपले सगळे ग्रह होते तिथं, ते सुद्धा बघितले. आणि मग आम्ही जायला निघालो आमच्या स्टेशनवरती, कारण की आमची ट्रेन होती 11 वाजल्याची ट्रेन होती, पण आमचा टाईम झाला. आमचं आता उज्जैन दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहे आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर त्यासाठी माझे ब्लॉग बघत राहा आणि बघा आम्ही कुठे जाणार आहोत त्याच्यानंतर. थँक्यू.